लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही. अकोल्यातील तरुणाचा शरद पवारांना पत्र. तर सूचनेनुसार मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार अनिल देशमुखांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचा आज भूमिपूजन सोहळा. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार. दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट. कारमधील दातं तसेच हाडे हे नमुन्यांचे उमरच्या आईच्या DNA जुळल्याचं समोर. सूत्रांची माहिती. तर दिल्लीतील आसिफ अल रोडवरील उमरचा व्हिडिओही समोर. दिल्ली स्फोटाचा नवा व्हिडिओ समोर. उमरच्या फरीदाबाद ते दिल्ली प्रवासातील 50 ठिकाणांचे सीसीटीव्ही पोलिसांच्या ताब्यात. सूत्रांची माहिती. लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये मृतांची संख्या 12 वर पोहोचली. आतापर्यंत एकूण 21 जैविक नमुने FSL मध्ये पाठवले. तपास यंत्रणांकडून डॉक्टर उमर आणि मुझम्मिलच्या खोलीतून डायरी जप्त केलेल्या डायरीमध्ये अनेकदा ऑपरेशन शब्द वापरला होता. सूत्रांची माहिती. तर उमर नबीची दुसरी कार हरियाणातील खंडवली गावातून सापडली. दिल्ली स्फोटातील आरोपींकडून 20 लाख रुपये जमा. स्फोटकांसाठी 3 लाखांचे NPK खत खरेदी केल्याची ही माहिती. उमर आणि मुझम्मिलमध्ये आर्थिक वादही झाला होता. पुणे जमीन प्रकरणामध्ये अंजली दमानियांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी. मला जे योग्य वाटेल तेच मी करेन. दमानियांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती अजितदादांचं वक्तव्य. व्यवहार रद्दसाठी 42 कोटींची नोटीस का दिली हे तपासावं लागेल. पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून बावनकुळेंची प्रतिक्रिया. अजितदादांचा राजीनामा घेणं दूरच, पण त्यांच्या सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही याची खबरदारी, जबाबदारी मेवा भाऊंनी बावनकुळेंना दिली. अंबादास दानवेंची टीका. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार.